नमस्कार, मी राज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत भेंडी फ्राय. आजची खास रेसिपी आहे लहान मुलांसाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आता इथं मी 1 पाव भेंडी घेतली, स्वच्छ 2 पाण्याने धुवून आणि पुसून घेतली. आता ही भेंडी आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे. म्हणजे भेंडी फ्राय व्हायला लवकर मदत होते. मस्त अशी सगळी भेंडी बारीकच चिरून घ्यायची आपल्याला. अगदी लहान मोठ्यापासून सगळ्यांना आवडणारी ही भेंडीची भाजी आहे. तर सगळी भेंडी चिरून झाली की कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये टाकायचे 1 ते 1.5 पळी तेल. आता आपल्याला भेंडी फ्राय करायची त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं तेल जास्त लागणार आहे. तर तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकायची अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचंय. जिरं मोहरी चांगली फुलली की याच्यामध्ये आपल्याला कट केलेली भेंडी टाकायची. आता इथं मी हळद नाही टाकली, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. हळद टाकली की भेंडीचा रंग बदलतो, म्हणून मी हळद नाही घातली. आता भेंडी चांगली मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायची. आता मीठ आता या स्टेपला नाही टाकायचं आपल्याला. चांगली भेंडी फ्राय झाली की नंतर आपल्याला मीठ टाकायचं. तर भेंडी चांगली फ्राय झाली त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि परत एकदा मिनिटभर परतून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशी हलकी फुलकी अशी भेंडी झाली. मस्त आपली भेंडी बनवून तयार झाली आहे आणि मस्त छान शिजली पण आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. मैत्रिणींनो, तुम्ही ही भेंडी फ्राय आणि याच्यासोबत गरमागरम पोळी तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घाला. मुलं आवडीने खातील. अगदी लहान मोठे सगळ्यांना आवडणारी ही भाजी आहे. एकदा तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.